नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर परत एकदा आपण BTC गोल्ड आणि USD JPY काय करत आहे बघूया. चला सुरू करूया. तर आपण काल बोलल्याप्रमाणे USD JPY जर तुम्ही बघितला तर USD JPY ला मी बोललो होतो तुम्हाला काल की फक्त सेलिंगसाठी ट्राय करा. तर तुम्ही बघू शकताय काल आपण 1 आवर टाइम फ्रेमवर बघत होतो. यस, तर ट्रॅप करून इथं प्राइस ॲक्शन दिसेल तर आपण सेलिंग करायला मी बोललो होतो. ओके, जर तुम्ही ते केला असता तर अजून तुमचं सेलिंग प्रेशर आहे. तुम्हाला बोललो होतो 1-2 SL हिट होतील, पण टार्गेट तुमचं मोठं ठेवा. अजून कंटिन्यू जाऊ शकतो USD JPY. फक्त रिस्क रिवॉर्डेशनुसार काम करा. जास्त ट्रेड करू नका, ओव्हर ट्रेड करू नका. दिवसात 1-2 किंवा जास्त 3 ट्रेडच करा, ह्याच्यावर करूच नका. तुम्हाला झेपेल तेवढं SL लावा. समजा लागले. अजून मी तुम्ही USD JPY सेलिंगसाठी ट्राय करू शकता. ह्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला बोललो होतो. 1 वीकच्या कॅन्डलमध्ये सपोर्ट लेवलला यायचं ट्राय करत आहे. हात बघा तुमचा सपोर्ट आहे, दिसतोय का बघा यो. ओके, तुम्हाला बोललो होतो फर्स्ट सपोर्ट कालच आपण डिस्कस केला होता. फर्स्ट सपोर्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पाशी येऊन काय करायला आहे, सस्टेन करायला आहे. हाय प्रोबॅबिलिटी आहे की हा लेवल तोडू शकतो. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की हा ह्याच्या खाली यायचा ट्राय करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सेलिंग प्रेशर मिळू शकतो. 1 वीकचा कॅन्डल आहे. ह्या लेवलवरनं समजा अपसाइड बाईंग ट्रान्झॅक्शन झाला तर तुम्ही मोठा टार्गेट ठेवू शकता. कारण 1 वीकचा कन्सोलिडेशन असल्यामुळे तुम्हाला 10-15 हजार पीप मिळू शकतात वरच्या बाजूला. कन्सेप्ट क्लिअर आला काय ह्या पद्धतीनं. त्यामुळं आता फक्त तुम्ही सेलिंगला ट्राय करा, बाईंगला आताच ट्राय करू नका. बाईंगला कधी ट्राय करा, ह्या लेवलच्या खाली आला तर तुम्ही बाईंगला ट्राय करा. तर तुम्हाला इथं टार्गेट आहे याचा मिनिमम ह्या पद्धतीनं तुम्हाला टार्गेट मिळू शकतो. म्हणजे अजून 6000 पीप खाली मिळू शकतो. हा खाली ब्रेक केला तर मग तुम्ही विचार करू शकता बाईंगसाठी. तोपर्यंत काही करू नका. त्यामुळे USD JPY अजून तुम्ही सेलिंगसाठीच यूज करू शकताय. ओके, नेक्स्ट BTC काय. BTC ला मी काल एक पॉईंट बोललो होतो, तुम्हाला लक्षात आहे का बघा. BTC 1 आवर टाइम फ्रेम मध्ये अजून सुद्धा कन्सोलिडेशन फेज मध्येच आहे. कन्सोलिडेशन फेज मध्ये असल्यामुळं आताच तुम्ही एंट्री न मारलेलं ठीक आहे. कारण तुम्हाला काल बोललो होतो की वॉलाटाईल मार्केट असल्यामुळं तुम्हाला ट्रॅप व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ह्या रेंजच्या बाहेर पडूपर्यंत थांबा. नाहीतर दुसरे एक पॉईंट तुम्हाला बोललो होतो. काय पॉईंट बोललो होतो बघा, की BTC ला वर जाण्याच्या आधी पहिला हा ट्रॅप केला पाहिजे. का ट्रॅप केला पाहिजे, कारण सगळ्यांचा SL हे खालच्या बाजूला आहे. त्यामुळे तुम्ही इथे विचार करू शकता. ओके, जोपर्यंत हा ह्याचा लिक्विडेशन एक प्राइस घेत नाही, म्हणजे 6000च्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाईंगला ट्राय न केलेलं ठीक आहे. नाहीतर ह्याचा ओव्हरऑल ब्रेकआउट झाला तर आपण बघूया प्राइस ऍक्शन वगैरे करून की हा बाईंगला जाऊ शकतो का. पण खाली जाऊन वर गेला तर हा शार्पली जाऊ शकतो. त्यामुळे BTC मध्ये अजून तुम्ही एंट्री मारू नका, स्कॅल्पिंग वगैरे काही करू नका. स्टॉपला हिट व्हायची चान्सेस अजून भरपूर आहेत. USD JPY साठी तुम्ही फक्त सेलिंगसाठी अजून सुद्धा ट्राय करू शकता. तिथं थोडा एक सपोर्ट लागू शकतो, पण सपोर्ट हा जास्त काय एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. तरी पण एक सपोर्ट लागू शकतो. मार्केट कन्सोलिडेशन राहून ब्रेक केला तर परत तुम्हाला एक मोठी रॅली खालच्या बाजूला मिळू शकते. ओके, USD JPY ची. त्याच्यानंतर आपण गोल्ड बघूया. गोल्ड एक वेगळाच काम केलेला आहे. गोल्ड तुम्हाला एक पॉईंट बोललो होतो, 1 वीकच्या कॅन्डलमध्ये कंटिन्यू 3 कॅन्डल थांबले होते. ओके, कंटिन्यू 3 कॅन्डल एका ठिकाणी होते. चौथा कॅन्डल मुवमेंट करायला म्हणजे सुरुवात पण केलता. पहिले 2 दिवस जबरदस्त 70-80 पॉईंटचं मुवमेंट केलता. परत तो त्याच रिझन मध्ये येत आहे. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे की हा पण डोजी करण्याची चान्सेस आहे. डोजी म्हणजे जिथं ओपन झाला तिथंच क्लोज होऊ शकतो. अजून एक दिवस 19 तास शिल्लक आहेत आणि अजून 20-30 पॉईंट खाली आला तर कंटिन्यू 4 कॅन्डल एका ठिकाणी क्लोज झालेले आहेत. म्हणजे या पुढच्या आठवड्याला अनेक आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळू शकतो की हाय मुवमेंट म्हणजे जास्त मुवमेंट होण्याचे चान्सेस आहेत वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला. ते आपण सोमवारी ठरवायचं आहे, कारण आता ते सांगता येत नाहीये. कारण त्यावेळी प्रेशर कुठला आहे ते बघून आपण ठरवूया. आता समजून घ्या की गोल्डमध्ये माझ्यामध्ये 2 दिवस झाला तुम्ही ट्रेड करूच नका. कारण का की मार्केटमध्ये मला असं वाटतं की आता हा व्हॉलाटाईल मध्ये गेलेला आहे, कन्फ्युजिंग एरियामध्ये आहे. तुमचे ते SL हिट व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे हाच लेवलला येऊन तो परत थांबू शकतो. आणि 1 वीकच्या कॅन्डलचा परत एक डोजी झाला तर हाय प्रोबॅबिलिटी आहे की पुढच्या आठवड्याला आपल्याला मोठा मुवमेंट वरच्या बाजूला मिळू शकतो. तर गोल्ड हा थोडा जरा ट्रॅपिंग मध्ये आहे. बाकी BTC आणि USD JPY तुम्ही परफेक्ट काम करू शकता. ओके, USD JPY चांगल्या पोझिशन मध्ये आहे. सेलिंगसाठी अजून सुद्धा ट्राय करू शकता. आणि BTC मध्ये अजून सुद्धा BTC झोन मध्ये आहे. झोन मध्ये असल्यामुळे तुम्ही आताच त्यामध्ये न ट्रेड केलेलं बरे आहे. जोपर्यंत त्याचा ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये ट्रेड करू नका. समजली गोष्टी. तर ह्या पद्धतीने बिटकॉइन, गोल्ड आणि USD JPY काम करत आहे. त्याच्यासोबत आपण ETH बघूया काय करत आहे. इथेरियम. ओके, तर इथेरियम तुम्ही बघितला तर इथेरियम मध्ये आपल्याला एक बाईंगची रॅली मिळण्याची चान्सेस आहेत, कारण हा सपोर्ट घेऊन वर जात आहे.
त्या पद्धतीनं पण कसं आहे की BTC आणि इथेरियम एका सारखे काम करतात, पण हा इथं सपोर्ट घेऊन चाललेला आहे. ओके, हा याचा सपोर्ट घेऊन चाललेला आहे, म्हणजे चान्सेस आहे की बाईंगला जाऊ शकतो, एक ट्रेड तुम्हाला मिळण्याची चान्सेस आहेत. तर तुम्ही 1 आवर 15 मिनिटांमध्ये बाईंगचा ट्रेड शोधू शकता इथेरियम मध्ये, कारण हा खाली सपोर्ट घेऊन चाललेला आहे, चांगला पॅटर्न तयार केलेला आहे. इथनं चान्स आहे की ऑल टाइम हायच्या जवळ 3842 जवळ जायची चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळं एक लहान एसएल लावून एकच ट्रेड करा, कारण का जोपर्यंत BTC खाली ट्रॅप करत नाही तोपर्यंत ह्याचे चान्सेस कमी आहेत. हा सपोर्ट लेवलवरून फिरत आहे, तो मधूनच फिरत आहे BTC, त्यामुळं हाय प्रोबॅबिलिटी आहे की हा जरा बाईंगला जाण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही इथं ट्राय करू शकता, हाय क्रॉस केल्यावर किंवा प्राइस एक्शन बघून बाईंगला ट्राय करून तुम्ही फर्स्ट टार्गेट ठेवू शकता 3840. त्यानंतर हा ब्रेक करतोय का बघूया. BTC आणि हा दोन्ही एका टायमाला ब्रेक केला तर चांगलीच गोष्ट आहे, दोन्ही फास्ट जाऊ शकतात. तर ह्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. कसा वाटला व्हिडिओ आजचा? तर ह्या पद्धतीनं आहे, बघूया आज काय होते दिवसभर. उद्या आपण परत ह्याच्याबद्दल डिस्कशन करूयाच. मला वाटलं की आताच तुम्हाला जो प्रिडिक्शन आहे समजला असेलच. फक्त रिस्क रिवॉर्डेशन काम करा, जास्त रिस्क घेऊ नका, कमी रिस्क ठेवा. तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं स्टॉप लॉस लावा, टार्गेट तुम्ही मोठा ठेवला तरी चालतोय. तर लवकरात लवकर अपेक्षा मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.